बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रात एका काका पुतण्याच्या पक्षाचं नाव आणि चिन्हावरून लढाई सुरू असताना दुसरीकडे आणखी एक काका पुतणे कल्याणमध्ये दिसणार आहेत। उद्यापासून राज ठाकरे हे कल्याण शहराच्या दौऱ्यावर आहेत, तर आदित्य ठाकरे देखील उद्या कल्याणचा दौरा करणार आहेत। उद्या संध्याकाळी 6 वाजता कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी शाखेला आदित्य ठाकरे भेट देतील, तर कल्याणमध्ये दौऱ्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता काका पुतण्याचा हा दौरा कशा पद्धतीने असणार आहे? कल्याणमध्ये कुठले कुठले नियोजित कार्यक्रम आहे? दीपक, लोकसभा तर थोडी लांब राहिली, पण काही दिवसांपूर्वीच कोळसेवाडीमध्ये कल्याणमध्ये जो काही प्रकार घडला, गोळीबाराचा प्रकार घडला, त्याच्यानंतर त्या पार्श्वभूमीवर हे दोघांचे देखील उद्याचा जो दौरा आहे तो महत्त्वाचा ठरला जातोय। आणि आदित्य ठाकरे यांच्या तिकडच्या काही पदाधिकाऱ्यांकडून जी माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार उद्या कोळसेवाडी शाखेला ते भेट देणार आहेत, ज्या ठिकाणी हा संपूर्ण राडा झाला होता। ज्या कोळसेवाडी शाखेमधून जे गोळीबाराचं प्रकरण आहे त्याच्या सुरुवातीची ठिणगी पडलेली होती, त्या सगळ्या शहरांमधून त्या कल्याणमधून उद्या आदित्य ठाकरे फिरणार आहेत आणि कोळसेवाडी शाखेमध्ये जाऊन शाखेला भेट देतील, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि त्यांच्याबरोबरच त्या ठिकाणी त्यांचं भाषण देखील होऊ शकेल अशी चर्चा आहे। तर दुसरीकडे राज ठाकरे देखील उद्याच संध्याकाळी कल्याणमध्ये दाखल होणार आहेत। उद्या देखील ते काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील। परवा म्हणजेच 9 तारखेला सकाळी एका हॉलमध्ये त्यांची वेगवेगळ्या कल्याण शहरातल्या पदाधिकाऱ्यांची, डोंबिवलीतल्या पदाधिकाऱ्यांची एक सभा होईल छोटीशी। ते या सभेला संबोधन करतील आणि याच्यानंतर पत्रकार परिषद देखील ते घेऊ शकतात अशी शक्यता सांगितली जाते। त्यामुळे एकाच वेळी या दोघांचे देखील हा जो कल्याण शहराचा दौरा आहे तो महत्त्वाचा मानला जातोय। गणपत गायकवाड ज्यांनी गोळीबार केला होता महेश गायकवाड यांच्यावर, हे दोघे देखील याच कल्याण शहरातून, याच कोळसेवाडी शाखेतून येतात। त्यांचा जो मतदारसंघ आहे तो देखील हाच कल्याण शहर आहे आणि त्याच कल्याण शहरामध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे काका पुतण्या दोघे देखील उद्याच्या दिवशीच पोहोचणार आहेत। त्याच्यामुळे उद्या संध्याकाळी कल्याण शहरामध्ये राजकीय घडामोडी रंगणार आहेत। एकाच वेळी हे दोघे देखील कल्याणमध्ये असतील, तर राज ठाकरे जे आहे ते परवा सकाळपर्यंत, दुपारपर्यंत हे कल्याण शहरात असणार आहे आणि जे पत्रकार परिषद ते घेतील त्याच्यामधून घडलेल्या प्रकारावर ते निश्चित बोलतील अशी देखील शक्यता सांगितली जाते। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तिथे राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला मिळाल्याच्या नंतर अजितदादा